आणि थोडंफार त्यांना औषधं काय अशा म्हणून तुमचा 30,000 रुपये खर्च होईल. तर तुम्हाला ह्या पद्धतीने जर केलं, 1 महिन्याची जर तुम्ही पिल्लं विकली, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम कधी होतो, मोठी होता मरून जातात पक्षी, गायब होतात. पण 1च महिन्यात जर तुम्ही घरातली पडवीत जर त्यांना व्यवस्थित सांभाळली 1 महिन्यापर्यंत, त्यांना काही मारणार आहेत का ती पिल्लं? नाही. कोणी चोरून नेणार आहे? कुत्रा नेणार आहे? गावातला कोणी पोरगा म्हणजे गावातली कोणी माणसं चोरून नेणार आहेत का? तर नाही नेणार. म्हणजे तुमची पिल्लं सुरक्षित राहिली. 1 महिन्यात जर तुम्ही अशी जर पिल्लं जर सांभाळत गेलात तरी तुम्हाला 25 कोंबड्यांच्या मागे वर्षाला 70,000 रुपये मिळू शकतात. म्हणजे जर दर महिन्यात तुम्हाला 6,000 रुपये येऊ शकतात इन्कम. आता मला सांगा, जर तुम्ही गावात राहून जर तुम्हाला दर महिन्यात जर 6,000 रुपये जर मिळाले तर काय वाईट आहे का? पण ह्या पद्धतीने जर तुम्ही जर केलं तरी, आणि पिल्लं 100% घेऊन जातील, त्याचा काहीच विषय नाही. गणित समजून घ्या. तुम्ही गणित समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला दर महिन्याला किती पैसे मिळू शकतात. तर त्याच्यासाठी जर तुम्ही त्या पद्धतीने जर काम केलं तर ही तुमची पिल्लं सगळी, म्हणजे आपण अग्रीमेंट करून घेऊ शकतो का जेवढी तुमची पिल्लं तयार होतील ती समोरचा माणूस तुमचा विकत घेईल. त्याच्यामुळे तुम्ही ह्या व्यवसायाकडे जर लक्ष दिलं सोबतच, तसे आपण कोंबड्या सांभाळायला काय तुम्ही सगळं काम करूनच सांभाळताय. आता 25 कोंबड्या सांभाळायला तुम्हाला काय वेगळं काही करायला लागणार आहे का? माझ्याशी बोला ना. 25 कोंबड्या सांभाळायला मला सांगा, कमीत कमी 25 कोंबड्या सांभाळायला तुम्हाला काय वेगळा वेळ द्यायला लागणार आहे का? आपल्या कोंबड्या बसतात कुठं? झाडावरती बसतात, किंवा आपण जो काय वाडा पाहतो त्याच्यातच बसतात. त्यांच्यासाठी काय करतो का नाही, आपण काय करतो, त्यांचेच तेच खातात पितात फिरतात. फक्त आपल्याला त्यांना थोडंसं कोंबड्या जास्त असल्यामुळे आपल्याला त्यांना थोडंसं खाद्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आणि जी लहान पिल्लं झाली त्या पिल्लांना पण व्यवस्थित एका जागेत ठेवून, जाळीमध्ये ठेवून, कोंबडी जाळी, आता जाळी का आपण पाग्यार वगैरे असतात बरोबर, किंवा इतर मच्छरदाणी आहे त्याच्यात पण तुम्ही लावून ठेवू शकता तुमच्या वाड्यामध्ये. त्याच्यासाठी काय वेगळा खर्च करायची गरज आहे का? कारण कोंबडी आहे, तुम्हाला ब्रोडिंग करायची गरज नाही, काहीच नाही. कारण कोंबडी आहे, तिच्या पिल्लांना जेव्हा थंडी वाजते तेव्हा ती पंखाखाली घेणार आहे